नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे महाराष्ट्र सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 4 महिन्यात तयारी कशी करावी. म्हणजे आता आपण बघितलं तर आपली एक्झाम जी आहे ती मार्च 2026ला असणार आहे, त्यामुळे पुरेपूर 4 मंथ आपल्याकडे आहेत आणि या 4ही महिन्यात आपण कशी प्रिपरेशन करायची, त्याची स्ट्रॅटेजी कशी करायची, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 3 नोव्हेंबरपासून आपण सुरू करतो. हे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कोर्स, कम्प्लीट कोर्स. यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही प्रिंट सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज आहे आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण ती खास तुमच्यासाठी 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की इनरोल करा. तर बघा, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र एमची सीईटी आपल्या एक्झामचं नाव आहे ते इंग्लिश मोडमध्ये आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, 2 तासाची असणार आहे. एमसीक्यू टाईप प्रश्न आहेत, 100 मार्क आणि एमसीक्यू टाईप प्रश्न आहे, 100 क्वेश्चन आणि 200 मार्काचा आहे आणि 2 मार्क्स प्रत्येकाला असणार आहे आणि कोणतीही निगेटिव्ह मार्किंग तिथे नाही आहे. तर मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्ससाठी 30 प्रश्न आहेत 60 मार्कांसाठी. 20 क्वेश्चन कॉन्सेप्ट आहे, कम्प्युटर कॉन्सेप्ट, त्यामध्ये 40 मार्कांसाठी ते आहेत. आणि लॉजिकल ॲबिलिटी आहे 30 क्वेश्चन 60 मार्कांसाठी आणि सोबतच जनरल इंग्लिश आहे 20 क्वेश्चन 40 मार्कासाठी. त्यामुळे 200 मार्क आहेत 100 क्वेश्चन्ससाठी. ठीक आहे, तर हे आपल्याला माहितीच आहे. तर आता पहिल्या मंथमध्ये जो आपण आता नोव्हेंबर सुरू करणार, तिथे आपल्याला काय करायचं आहे, तिथे आपल्याला फाउंडेशन आणि कॉन्सेप्ट जे आहे त्याला बिल्ड करायचं आहे. तर आपलं गोल काय राहणार आहे की जे पूर्ण बेसिक्स आहेत त्या सगळ्या बेसिक्स आपण समजावून घेणे, त्याचे नोट्स काढणे आणि आपले जे फंडामेंटल्स आहेत त्याला थोडेसे स्ट्रॉंग करणे. एकदा बेसिक क्लिअर झालं की आपण आपसुकपणे नवीन लेवलवर जातो आणि नव्याने जी फंडामेंटल्स आहेत ती आपले थोडी स्ट्रॉंग होण्याच्या याच्यावर असते. ठीक आहे, तर मॅथमॅटिक्समध्ये आपण पहिल्या मंथमध्ये अल्जेब्रा बघून घ्यायचा, अरिथमेटिक पाहायचं, मॅट्रायसिस इझी आहे, जॉमेट्री इझी आहे, टिग्नॉमेट्री इझी आहे आणि स्टॅटिस्टिक्स इझी आहे. तर हे पूर्ण मॅथमॅटिक्समध्ये कव्हर करायचं. त्यानंतर रिझनिंगमध्ये आपण सिरीज पाहतोय ती खूप इझी आहे. कोडी डिकोडिंग झालं, डायरेक्शन झालं, ब्लड रिलेशन झालं, अॅनॉलॉजी झाली. हे तर खूप इझी टॉपिक आहे रिझनिंग मधले, जे आपल्या पहिल्या महिन्यामध्ये कव्हर होऊ शकतात. त्यानंतर इंग्लिश पाहायचं, ग्रामर आहे, ग्रामर वाचायचं, सिनोनियम अँटोनियम्स पाठ करायचे, सेंटेन्स करेक्शन बघायचं, रिडिंग कम्प्रेहेन्शन करायचं. हे काय झालं, हे बेसिक आपण पहिल्या महिन्यामध्ये करणार आहोत म्हणजे नोव्हेंबरमध्ये. त्यानंतर कम्प्युटर कॉन्सेप्टमध्ये आपण बेसिक कम्प्युटर कॉन्सेप्ट काय आहे, हार्डवेअर काय, सॉफ्टवेअर, नंबर सिस्टीम, लॉजिक गेट्स, हे सगळं आपण पहिल्या महिन्यात करणार आहोत. तर एकंदरीत पहिला महिना हा फक्त आपला कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा असेल आहे किंवा मग जे बेसिक आहे, जे फाउंडेशन आहे ते आपण इथे स्ट्रॉंग करण्याचा अठास करणार आहोत. चला, तर डेली रुटीन कसं असणार आहे, 3 तास तुम्हाला मॅथ्सला तुम्ही देऊ शकता, 2 तास तुम्ही रिझनिंगला देऊ शकता, 1 तास इंग्लिशला आणि 1 तास कम्प्युटरला. अशा पद्धतीने तुम्ही रुटीन सेट करू शकता तुमच्या टाइम टेबलनुसार, है ना. तर पण 3 तास मॅथ्सला देणे अनिवार्य आहे. त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे टॉपिक आपण पहिल्या महिन्यामध्ये अभ्यास केलेले आहे त्याला प्रॅक्टिस करायची आणि रिव्हिजन करायचं. टॉपिक टेस्ट घ्यायची किंवा नवीन टॉपिक सुरू करायचं. एकंदरीत काय होतं, आपण एखादा अभ्यास करतो आणि मग त्याची प्रॅक्टिस करत नाही, त्यामुळे ते काय होतं, विसरल्या जातं. त्यामुळे जर का आपण प्रॅक्टिस पण करत राहिलो तर आपली ती रिव्हिजन पण होईल आणि तो टॉपिक आपण विसरणार नाही. ठीक आहे, तर आपला गोल काय असणार आहे, तर आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे, प्रत्येक क्वेश्चन वाईज प्रॅक्टिस करायचं आहे आणि जे छोटे छोटे मॉक टेस्ट असणार आहे 5 मिनिटाचे 10 मिनिटाचे, ते आपल्याला स्टार्ट करणं सुरू करावं लागेल, कारण आपला ऍटलिस्ट बेसिक तरी क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मग मॅथ्समध्ये आपल्याला आता तो नव्या लेवलकडे आपण वळूया, जसं सेट झालं, रिलेशन्स, कॅल्कस, हे आपण मॅथ्समध्ये करणार आहोत. रिझनिंगमध्ये आपण डाटा सफिशियन्सी, पझल्स करणार आहोत. इंग्लिशमध्ये आपण पॅराजम्बल्स, एरर स्पॉटिंग करणार आहोत. त्यानंतर कम्प्युटर कॉन्सेप्ट जे आहेत, सी लँग्वेज, डाटा स्ट्रक्चर, हे आपण कम्प्युटर कॉन्सेप्टमध्ये, हे कोणत्या दुसऱ्या महिन्याचा शेड्यूल असणार आहे. त्यानंतर आपण वीकली टास्क काय असणार आहे, 1 मिनिटाची टेस्ट, 10 मिनिटाची टेस्ट, 20-30 क्वेश्चनची टेस्ट, हे आपण आणि रिवाइज प्रिव्हियस टॉपिक वीकली. आणि जे आपण रिवाइज
रिवाईज केले, टॉपिक अभ्यास केलेला आहे त्याला आपल्याला रिवाईज करायचं आहे. हे आपण काय करणार आहोत दुसऱ्या मंथमध्ये करणार आहोत. तर पहिल्या महिन्यात काय करणार आहोत आपण बेसिक क्लिअर करणार आहोत. दुसऱ्या मंथमध्ये पहिल्या मंथचे जे बेसिक क्लिअर झाले त्याची प्रॅक्टिस करायची आहे. नवीन टॉपिक अभ्यास करायचा आहे हा ना, आणि थोडे शॉर्ट शॉर्ट जे टेस्ट आहेत त्याच्याबद्दल आपल्याला टेस्ट द्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात आता आपल्याला मॉक टेस्ट देणं सुरू करायचं आहे, कारण आपल्या 2 महिन्यात भरपूर अभ्यास झालेला असेल. नंतर वीक एरिया जे आहे ते आपल्याला माहिती झालेले असतील, स्ट्रॉंग एरिया आपल्याला माहिती झाले असतील. हे अमुक मला जमतंय, अमुक मला जमत नाहीये, हे आपल्याला डोक्यात क्लिअर झालेलं असेल. तर जे जमते त्याची प्रॅक्टिस करायची आणि जे नाही जमते त्याची पुन्हा जास्त प्रॅक्टिस करायची, त्यावर थोडं जास्त फोकस करायचा. तर आपल्याला काय करायचं आहे, अॅक्युरसी आपली आली पाहिजे यासाठी आपल्याला या महिन्यामध्ये प्रयत्न करायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, 3-4 फुल लेंथ मॉक टेस्ट आपल्याला द्यावी लागेल. अनालाइज करावं लागेल त्याचं सोल्युशन की कुठे आपलं चुकतंय. रिवाईज करावे लागेल पूर्ण टॉपिक्स आपल्याला है ना. फॉर्म्युलेज रिवाईज करावं लागेल, कन्सेप्ट रिवाईज करावं लागेल तिसऱ्या महिन्यामध्ये. ठीक आहे. मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला प्रॉबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, कम्प्युटरमध्ये आपल्याला नेटवर्किंग आणि इंग्लिशमध्ये कम्प्रेशन यावर जास्त फोकस करावा लागेल. तर तिसरा मंथ एकंदरीत आपल्याला मॉक टेस्टवर भर द्यायचा आहे. जेवढा अभ्यास झालाय त्यावर टेस्ट द्यायची आहे. कोणते विकनेस आहे, सोल्युशन्स कसे करायचे बघायचे, रिवाईज कसं करायचं, हे सगळं आपल्याला तिसऱ्या महिन्यामध्ये करायचं आहे. आणि प्रत्येक फॉर्म्युला कन्सेप्ट आपली रिवाईज झाली पाहिजे, मॉक टेस्ट दिले पाहिजे, त्याचे सोल्युशन आपण रेग्युलरली चेक केले पाहिजे है ना. एकंदरीत आपल्याला तिसऱ्या महिन्यात समजलं पाहिजे की आपलं वीक पॉईंट काय आहे, आपलं स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, आपण कुठे मार्क्स जास्त कमवू शकतो, कुठे नाही कमवू शकत, जेणेकरून तिसऱ्या महिन्यामध्ये आपण वीक एरियाज जे त्यावर मेहनत करू शकतो आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला चौथा महिना जो आहे तो एकंदरीत पूर्ण रिव्हिजन आणि फायनल प्रिपरेशनसाठी असणार आहे. ठीक आहे. चौथ्या महिन्यात कोणताही नवीन टॉपिक सुरू करायचा नाही. जे जुने झाले आहे ते पूर्ण टॉपिकवर रिव्हायझन करायचं, मॉक टेस्ट द्यायची, फायनल प्रिपरेशन करायचं आणि अॅक्युरेसी आणि कॉन्फिडन्स आपल्यामध्ये ठेवायचा. तर मॅक्झिमाइज अॅक्युरेसी आपली कशी आली पाहिजे हे आपण चौथ्या मंथमध्ये करणार आहोत. त्यामध्ये जे आपण शॉर्ट नोट्स काढलेले आहेत ते सगळे रिवाईज करायचे, फॉर्म्युलेज रिवाईज करायचे, 10 ते 12 फुल मॉक टेस्ट द्यायची, स्पीड अॅक्युरेसी आली पाहिजे, स्पीड जमली पाहिजे, वेळ बरोबर आला पाहिजे, त्यानंतर क्वेश्चन्स पण बरोबर झाले पाहिजे. हे सगळ्यांची प्रॅक्टिस आपल्याला चौथ्या महिन्यामध्ये करायची आहे. कोणताही नवीन टॉपिक यामध्ये महिन्यामध्ये करायचा नाही, जेणेकरून आपण कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. कारण कॉन्फिडन्स हा जो आहे तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यातच बिल्ड होतो आहे की आपल्याला आपली जी मॉक टेस्ट आपण देतो त्यामध्ये आपले क्वेश्चन्स येत आहेत हे आपल्याला समजत आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण नवीन टॉपिक्स चौथ्या महिन्यात तरी सुरू करायचे नाही. त्यानंतर मग एकंदरीत काय आपली एक्झाम येऊन जातं आणि एकंदरीत आपल्याला हे 4ही महिने पकडून रिव्हिजन, फायनल प्रिपरेशन, कॉन्सेप्ट हे अशा पद्धतीने क्लिअर करत जायचं आहे. ही काय आहे, 4 महिन्याची आपली तयारी आहे, 4 महिन्याची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे डिवाइड करून अभ्यासाला सुरुवात करू शकता आजपासूनच. ठीक आहे. आणि आपल्या जे ग्लोबल ऑनलाईन बॅच आहे तुमच्यासाठी जे आम्ही देणार आहोत त्यामध्ये तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स देणार आहोत. हे 4 महिन्याचे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुमच्याकडून आम्ही करवून घेणार आहोत आमच्या बॅचमध्ये. लेक्चर्स वाईज शॉर्ट नोट्स तुम्हाला देणार आहोत आणि फ्री मॉक टेस्ट असणार आहे. या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला खूप मदत मिळणार, कारण जे मी तुम्हाला सांगितलंय की महिन्याला तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचं आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे फ्री मॉक टेस्ट देतो आहोत. 2000+ MCQ फॉर प्रॅक्टिस देतो आहोत, PYQ टेस्ट देतो आहोत. त्यांनी तुम्हाला तुमचं काय होईल, छान अभ्यास होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपली 3 नोव्हेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत महाराष्ट्र MCCT एक्झामसाठी. मोड ऑनलाईन असणार आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि फीस जी आहे ती 4000 रुपये असणार आहे. तर बॅच डिटेल्स मी परत एकदा तुम्हाला सांगून देते. इंग्लिश आणि मराठी मीडियममध्ये ते असणार आहे. लेक्चर्स हे 2 ते 3 असणार आहे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. जर का तुम्ही लाईव्ह लेक्चर नाही करू शकणार तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असणार आहे. तर एकंदरीत हे मॉक टेस्ट आणि PYQ टेस्ट किंवा मग आपण जे टेस्ट सिरीज देतो ते सगळं इथे इन्व्हॉल्व्ह आहे. त्यामुळे तुमचा छान अभ्यास होईल आहे. लेक्चर्स रोज असल्यामुळे तुमचे जे कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर होईल आहे हा ना. तुम्ही लेक्चर्स जे घेतात त्यांच्याशी पण बोलू शकता, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. किंवा मग लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड नाही करता आलं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स पाहू शकता. त्यामुळे सगळे नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत, लेक्चर्स अवेलेबल आहेत आणि मॉक टेस्ट अवेलेबल आहे. त्यामुळे ही जी बॅच आहे ती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे नक्की नक्की एनरोल करा. ठीक आहे. आणि आजपासून सुरुवात कर अभ्यासाला. 4च महिने बाकी आहे आणि आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी अशा पद्धतीची आहे. तर तुम्ही जोमाने अभ्यास करा आणि नक्की पास व्हा. ठीक आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.